हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका. तर आपल्या या युट्यूब चॅनलवर आपण 11th फिजिक्स बघत आहे चॅप्टर 1. तर आता आपला चॅप्टर पूर्ण होत आलेला आहे आणि यानंतर आपण काय करणार आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. जे काही लेसनच्या खाली आहेत ते प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे. तर आता आपला लास्ट पण खूप इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे तो आहे एरर. एररवर क्वेश्चन पेपरला येतात. एरर कशा पद्धतीचे असतात, कशा पद्धतीने आपण एरर काढायचं, हे सगळ्या गोष्टी आपण युनिट्स आणि मेजरमेंट मध्ये लर्न करतोय. ठीक आहे. तर या पॉइंट मध्ये काय बघणार आपण, प्रिव्हियस व्हिडिओज मध्ये आपण काय बघितलं की अॅक्युरेसी काय आहे, कशामुळे एरर येतात, किंवा अॅक्युरेट व्हॅल्यू आपण कुठल्या ह्याला म्हणू शकतो. बघा, आपण जे जे एक्सपेरिमेंट करतो फिजिक्स मध्ये त्याच्यामध्ये आपण अॅक्युरेट व्हॅल्यू हीच आहे असं आपण म्हणू नाही शकत. आपण त्यासाठी काय करतो, मल्टिपल एक्सपेरिमेंट करून रिझल्ट काढतो किंवा रीडिंग घेतो मल्टिपल, जेणेकरून काय होतं की ते अॅक्युरेसी काय आहे, एक्झॅक्टली उत्तर कोणतं बरोबर आहे हे काढण्यासाठी आपण काय करतो, मल्टिपल रीडिंग घेतो आणि त्याचा ऍव्हरेज घेऊन त्याचा अॅक्युरेसी लेवलला आन्सर आणतो. 100% उत्तर का बरं आपलं अॅक्युरेट येऊ नाही शकत आहे. मॅथ्स मध्ये जे काही आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यामध्ये आपल्याला 100% गॅरंटी असते की हा हे आन्सर आहे. मग एक्सपेरिमेंट मध्ये असं काय एरर येतं ज्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट अॅक्युरेट येत नाही ते आपण बघूया. तर एरर्स जे आहेत, दोन प्रकारचे एरर्स आहेत. फर्स्ट जो आहे सिस्टमॅटिक एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर्स काय आहेत आणि हे कशामुळे कॉज होतात हे लर्न करून घेऊ. हे बघा, आता तुम्ही 11th ला आहात तर 11th ला प्रॅक्टिकल तुम्हाला असणार कंपल्सरी आहे. तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट हँडल करताय. ठीक आहे. तर इन्स्ट्रुमेंट कोण कोण हँडल करताय, तर तुम्ही हँडल करताय आणि इन्स्ट्रुमेंट किती जुनं आहे किंवा नवीन आहे किंवा ते किती कोणत्या क्वालिटीचं आहे याच्यावर आहे ना त्याचे रेटिंग डिपेंड करतात की कोणते किती एरर आणि कशा प्रकारचे एरर क्रिएट होते ते बघूया आपण. ड्यू टू इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट, म्हणजे आता इन्स्ट्रुमेंट मधून तुम्हाला ते प्रॉपर रिझल्ट नाही येत आहे, काहीतरी इन्स्ट्रुमेंट मध्ये प्रॉब्लेम आहे तर ते इन्स्ट्रुमेंटचं कॅलिबर नाही आहे तेवढं, तिथे तुम्हाला रिझल्ट येतो. कसं असतं, मोस्टली आपण प्रॅक्टिकल करताना काही इन्स्ट्रुमेंट खूप यूज करून ओल्ड झालेले असतात, त्यांचे रिडिंग्स काय होतात, मागे पुढे होतात. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एक्झॅक्टली प्रॅक्टिकल करायला घेता, एक्सपेरिमेंट करायला घेता, त्यावेळेस ऑलरेडी इन्स्ट्रुमेंट जे आहे रिडिंग पुढे किंवा मागे गेलेले असतात. तुम्हाला पहिला त्याला सेट करावं लागतं आणि मग रिडिंग घ्यावं लागतं. हे प्रत्येक वेळेस रिपीट करावं लागतं. पण ते कसं होतं, अंडर गायडन्स केलं तर तुम्हाला ते एरर दिसून येतात. एरर कळणं पण गरजेचं आहे आपल्याला, बरोबर आहे. तर सिस्टमॅटिक एरर्स मध्ये काय आहे, इन्स्ट्रुमेंट मध्ये जे काही इम्परफेक्टनेस आहे. आता जसं कधी कधी काय होतं, आपण एक्सपेरिमेंटचा सेटअप लावताना सुद्धा काही मायनर मिस्टेक करतो, त्याचा पण इम्परफेक्टनेस येतो, त्याच्यात पण आपल्याला एरर काय होणार, डिटेक्ट होणार. एरर म्हणजे काय, त्याच्यामुळे आपल्याला अॅक्युरेसी लेवलचे रिडिंग येत नाहीत किंवा आन्सर मिळत नाही. पुढे जाऊ, समटाइम्स इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. आता बघा, प्रत्येकाची रिडिंग घ्यायची पद्धत वेगळी असते. साधा आपण ऍडिशन सबट्रॅक्शन करताना सुद्धा मेथड सगळ्याची वेगळी असते. जेवढे व्यक्ती तितके प्रकृती म्हणल्यासारखं की प्रत्येकाचे काम करायची पद्धत वेगळी, त्यामुळे ऑब्झर्वेशन प्रत्येकाची मेथड वेगळी असल्यामुळं रिझल्ट वेगवेगळे येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यामुळं एरर कॉज होतो. पुढे जाऊया. इच ऑफ दीज एरर टेंड टू बी वन डायरेक्शन इजर पॉझिटिव्ह. आता हे काय आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय आहे. रीडिंग एक तर आता कसं असतं माहिती का, सपोज रीडिंग यायला पाहिजे 1.2, म्हणजे एखाद्या इन्स्ट्रुमेंटचं जे काही तुम्ही करताय आन्सर यायला पाहिजे 1.2. दुसऱ्या एका व्यक्तीने काढले त्याचा आन्सर आले 1.1, म्हणजे ओरिजिनल आन्सरच्या मध्ये कितीचा डिफरन्स आला, 0.1. 0.1 लेस आलाय ना, मग हा काय झाला, तुमचा निगेटिव्ह एरर झाला. जर थर्ड पर्सनने अजून एका रिझल्ट काढला, त्याचा जर रिझल्ट 1.3 आलं, त्याला रिडिंग 1.3 आलं, तर एरर कितीचा आला, 0.1. म्हणजे काय, तो रिडिंग काय झालं, +1 एक्स्ट्रा आला, जास्त आला. कळतंय का, हे तुमचे रिडिंग्स काय आहेत, आयदर पॉझिटिव्ह निगेटिव्ह एरर येतात. ठीक आहे, कळलं. पुढे जाऊया, टाइप्स ऑफ एरर. आता ह्या एरर मध्ये, सिस्टमॅटिक एरर मध्ये 3 टाइप मध्ये आपण अकॉर्डिंगली सांगतो की अशा असं एक्झॅक्टली येतात. तेच आहेत, फक्त आपण अजून एक्झॅक्टली सांगतो की कशा पद्धतीचे एरर्स येतात. बघूया. ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अन इन्स्ट्रुमेंट, मी म्हणाले मगाशीच की सेटअप जो आहे इन्स्ट्रुमेंटचा सेटअप म्हणा किंवा स्वतः इन्स्ट्रुमेंटची क्वालिटी किंवा ते किती ओल्ड आहे त्याच्यावर ते कॅलिबर ठरतं की त्या इन्स्ट्रुमेंटचे काय रिडिंग्स निघतील किंवा कसं तो रिझल्ट देईल आपल्याला. पुढे जाऊया.
आता हे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल काय, वेट मशीन, थर्मोमीटर. आता ह्याच्यामध्ये एक्झाम्पल मध्ये काय शो करायचंय, जसं आता थर्मोमीटर मध्ये आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं, राईट. पण तुम्हाला टेम्परेचर कधीही सेट करता येत नाही, त्यात प्रत्येक वेळेस ॲटमॉस्फिअर बदलतं, टेम्परेचर बदलतं. सेकंड, वेट मशीन ही कधीही झिरोला सेट नसते, तुम्हाला झिरोला सेट करावं लागते. कधी कधी ती अहेड ऑफ रीडिंग घेतलेली असते, आपण अजून काही घेतलेलं नसतं. कधी कधी तुम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये बघा, काही वेट तुम्हाला चेक करायचं असतं, त्यावेळेस तुम्हाला इन्स्ट्रुमेंट मध्ये डिजिटल रीडिंग दिसते, त्यामध्ये ना ऑलरेडी 0.1 किंवा 2 दिसतं. मग तुम्ही त्याला काय करता, एरर करेक्ट करता किंवा मिनिमाइज करता, तिथं ऑप्शन असतं. तर तशा पद्धतीचे हे काय आहे, एरर आहेत इन्स्ट्रुमेंटल, बरोबर आहे. हे आपल्यामुळे झालेले नाही. पुढे जाऊ, एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंट टेक्निक. आता आपण टेक्निक, एक्सपेरिमेंट आपण कसं करतोय, कोणत्या टेक्निकनं, मेथडनं करतो, त्याच्यानुसार काय होणार आहे, डिफेक्टिव्ह सेटिंगमुळे एरर मिळणार आहेत आपल्याला. ठीक आहे. ह्यामध्ये आपण फक्त बघणार आहे की कशा पद्धतीने आपलं जे ॲक्युरेट आन्सर आहे किंवा जे आपल्याला आन्सर मिळायला हवं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात ज्याच्यामुळे तुमचा आन्सर रॉंग होतं, किंवा त्याच्यामध्ये किती प्रमाणात तुम्ही एरर कॉज करता, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, हे आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. मोस्टली आपल्याला ॲक्युरेट आन्सर मिळतच नाही एक्सपेरिमेंट थ्रू, कुठला ना कुठला एरर त्याच्यामध्ये येतो. मग तो कोणता आहे हे पटकन लक्षात येण्यासाठी आपण लर्न करतो की एरर काय आहे. पुढे जाऊया, पर्सनल एरर. आता याच्यामध्ये प्रत्येकाचा वेगवेगळा एरर आहे. काहींना एक्सपेरिमेंट आवडतच नाही, काहींना फिजिक्स आवडत नाही, पण उगं करायचं, प्रॅक्टिकल रीडिंग काढायचे, मॅडमनी सांगितलंय. असे लोक म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे पद्धत आहेत. काही जण लॅक करतात की नीट लक्ष नाही द्यायचं, पुढे मागे रिझल्ट स्वतःहून घ्यायचं, ह्याला म्हणतात पर्सनल एरर. ते एरर स्वतःहून कॉज करतात. पुढे जाऊ, आता हे जे सिस्टमॅटिक एरर जे आहेत यांना आपण मिनिमाइज करू शकतो. कशा थ्रू, मी तुम्हाला मगाशी म्हणाले, युजिंग करेक्ट इन्स्ट्रुमेंट, फॉलोइंग प्रॉपर एक्सपेरिमेंटल प्रोसिजर. आता ह्याच्यामध्ये प्रॉपर तुम्ही स्ट्रिक्टली जर सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही मिनिमाइज करू शकता, झिरो नाही करू शकत, मिनिमाइज करू शकता, तुमच्या एररला मिनिमाइज करू शकता. पुढे जाऊ, सेकंड जो आहे रॅन्डम एरर. आता रॅन्डम एररचं काय आहे बघा, रॅन्डम एरर म्हणजे याच्या व्यतिरिक्त सुद्धा अजून कुठले एरर येऊ शकतात. त्या एररला आपण कशा पद्धतीने मिनिमाइज करायचं ह्या गोष्टी आपण आता वन बाय वन लर्न करूया. आता ह्या एरर मध्ये काय काय, दिस टाइप्स ऑफ एरर मे बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह एरर प्रेझेंट आहे. एरर्स कॅनॉट बी एलिमिनेटेड बाय कम्प्लिटली. म्हणजे काय, पूर्णपणे एरर तुम्ही घालू नाही शकत. ठीक आहे. ओनली कॅन मिनिमाइज देम बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन, टेकिंग देअर मीन. म्हणजे काय, मी मगाशी म्हणाले तुम्हाला काय करायचंय, आता सपोज याचं तुम्हाला डिस्टन्स मेजर करायचं, तुम्ही काय करणार, स्केल घेणार, मेजर करणार. ठीक आहे. काही जण मेजर करताना 0.1 एक्स्ट्रा मेजर करेल, काही जण 0.1 कमी करेल, बरोबर आहे. काही जण ॲक्युरेट करेल. म्हणजे असे तुम्हाला 3 रीडिंग मिळाले, मग त्या 3 रीडिंगचं काय करायचं, सपोज हे 15 सेंटीमीटर आहे असं समजूया आपण, सपोज ह्याचं ॲक्युरेट 15 सेंटीमीटर आहे असं आपण अज्युम करूया. एकानं रीडिंग काढली 51.1, दुसऱ्याने काढली 51.2. ठीक आहे. तर असे 3 रीडिंग वेगवेगळे येतात, तर तुम्ही रिपीट असे 3-4 रीडिंग काढायचे आणि त्यांचा मीन काढायचा. तर जेवढे रीडिंग घेतात त्याला डिवाइड करायचं. म्हणजे कसं बघा, 15 प्लस 15.1 प्लस 15.2 डिवायडेड बाय 3. आता मी 3 रीडिंग घेतले तर ॲव्हरेज काढताना मी डिवायडेड बाय 3 करणार, जेणेकरून तुम्हाला एक ॲव्हरेज मीन व्हॅल्यू मिळेल, ती तुम्हाला ॲक्युरेट रिझल्ट देते. सेम केस तुम्हाला इथं सांगितलंय, एस्टिमेशन ऑफ एरर. म्हणजे काय, एरर मिनिमाइज करायचं आहे. तर कशा पद्धतीनं, हे जे काय रिपीटेड रीडिंग्स आहेत त्याचं फर्स्ट वाल्याला A1, A2, A3 असे तुम्ही nth रीडिंग काढणार आहे, भरपूर अनलिमिटेड. त्याला काय करणार आहे, तेवढ्यानं डिवाइड करणार आहे, बरोबर आहे. त्यालाच आपण मॅथमॅटिकल फॉर्म्युलामध्ये 1/2 समेशन, सॉरी इथं 1/2 नाही आहे, 1/n आहे समेशन. आता हे n आणि i काय आहे, तर स्टार्टिंग जे आहे 1 ने होते आणि एंड जो आहे n आहे. ठीक आहे. तर तुमचा हा
फॉर्म्युला आहे जे ऍव्हरेज व्हॅल्यू काढायचे. इथे तुम्हाला मोस्ट प्रोबॅबल व्हॅल्यू म्हणजे ऍक्युरेट व्हॅल्यू मिळते. पुढे जाऊ. आता इथे काय करायचं, ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचं. तर काय केलं जाईल, ऍब्सोल्यूट एरर काढायला मॅग्निट्यूड ऑफ द डिफरन्स बिटवीन मीन व्हॅल्यू अँड इच इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू. म्हणजेच काय, ह्या मीन मधून ऍव्हरेज व्हॅल्यू मधून आपण प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हॅल्यू काय करणार, डिफरन्स काढणार त्यांचा आणि त्याचा मीन काढणार, जेणेकरून तुम्हाला मीन ऍब्सोल्यूट एरर मिळून जातो. ठीक आहे. हे बघा फॉर्म्युला. हे तुम्हाला मॅथमेटिक्स मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला हा क्वेश्चन विचारला जातो. हा 5 मार्क्स, 3 मार्क्स, 2 मार्क्स, 1 मार्क्सला क्वेश्चन येतोच पेपरला. हे फॉर्म्युले यूज करायला यायला हवं. आपण याच्या पद्धतीचा एक प्रॉब्लेम, 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. खास आपण प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. मीन ऍब्सोल्यूट एरर काढल्यावर काय बघायचंय, रिलेटिव्ह एरर. आता बघा सगळ्या गोष्टी लिंक वाईज आहेत. पहिला आपण काय काढलं, मीन व्हॅल्यू काढली, जेणेकरून काय मिळालं आपल्याला, ऍव्हरेज व्हॅल्यू मिळाली. ऍव्हरेज व्हॅल्यू आपण कसं काढतो, मल्टिपल्स म्हणजे काय, A1, A2, A3 अपॉन 3. हे तुमचा काय झाला, ए मीन व्हॅल्यू म्हणजे ऍव्हरेज व्हॅल्यू तुम्ही काढली. बरोबर आहे. नंतर तुम्ही काय केला, ऍब्सोल्यूट एरर काढला. एरर काढण्यासाठी हा काय आहे, डिफरन्स, मॅग्नेट्यूड डिफरन्स कसा काढायचा आहे, ए मीन मायनस A1 होतंय. अशा पद्धतीने आपण काय करणार, मीन ऍब्सोल्यूट एरर काढणार. सेम तसंच रिलेटिव्ह एरर बघायचं आहे. रिलेटिव्ह एरर कसं काढणार, तुम्हाला जर मीन ऍब्सोल्यूट एरर काढता येत असेल, मीन व्हॅल्यू काढता येत असेल, तर त्याचा जो रेशो आहे मीन ऍब्सोल्यूट एररचा आणि ऍव्हरेज व्हॅल्यूचा, तर तुम्हाला काय करायचं, तो रेशोच म्हणजे तुमचा रिलेटिव्ह एरर असतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला पर्सेंटेज मध्ये विचारलं जातं, यालाच इंटू मल्टिप्लाय बाय 100 करायचं. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळे एरर कसे काढायचे स्टेप वाईज बघितलेलं आहे. आणि हे पेपरला विचारलं जातं, याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला येतात. फर्स्ट आपण काय केलं, मीन व्हॅल्यू, ए मीन व्हॅल्यू काढली. ठीक आहे. सेकंड काय केलं, डिफरन्स काढला. हा कसा काढला, ए मीन व्हॅल्यू मधून काय केलं, A1 मायनस केलं. हे जे व्हॅल्यूज मिळाले त्याचा रेशो आपण त्याचं ऍव्हरेज काढलं, तो आपल्याला काय मिळाला, ऍब्सोल्यूट मीन एरर मिळाला. ठीक आहे. तर त्याचं रिलेटिव्ह एरर मध्ये काय केलं, रेशो घेतला मीन ऍब्सोल्यूट एररचा आणि मीन व्हॅल्यूचा, आणि त्यालाच पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायला आपण काय केलं, 100 न मल्टिप्लाय करून पर्सेंटेज मध्ये आपण व्हॅल्यू कन्वर्ट करू शकतो.